नमस्कार मंडळी. तुम्हालाही काही चमचमीत खावं वाटतंय आणि सोबत सूप पण हवंय, तर बनवायला घ्या ना खोडबळी. शेंगुळ्याला आम्ही खोडबळी म्हणतात. तुम्ही काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. असे खमंग शेंगुळे बनवण्यासाठी मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि फक्त 2 पिठापासूनच मी शेंगुळे बनवणार आहे. या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा. आता यामध्ये मी जिरे आणि ओवा यांची मोठी मोठी भरड केलेली घातलेली आहे आणि सोबतच अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्टही घालून घेतलेली आहे. चवीनुसार तिखट आणि मीठ घालून घेतलेले आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ तयार करून घ्यायचे आहे. पिठामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. पीठ पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि घट्ट असं टो बनवून घ्यायचा आहे. पीठ तयार झाले की त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता एका कढईमध्ये मी 2 माप तेल घालून घेतलेले आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी घालून घेतली. त्यामध्येच कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे. 1 वाटी पिठासाठी साधारण 1 ग्लास पाणी पुरेसे आहे. 2.5 वाटी पीठ घेतल्यामुळे मी साधारण 3 ग्लास पाणी घेतलेले आहे. तुम्हाला सूप थोडेसे जास्त हवे असेल तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी ॲड करू शकता. आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण खोडबळे बनवून घ्यायचे आहेत. असे थोडे थोडे पीठ घेऊन मी खोडबळे बनवून घेतलेले आहेत. पाण्याला उकळीपर्यंत जेवढे खोडबळे तयार झालेले आहेत आपण तेवढे खोडबळे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. पाहू शकता मी एवढे खोडबळे बनवलेले आहेत. पाण्याला छान उकळी आलेली आहे. त्यामध्ये हे सर्व ॲड करून घ्यायचे आहेत. परत त्यावरती दुसरी खोडबळे घालून घ्यायचे आहेत. पूर्ण पिठाची खोडबळे तयार करून फोडणीच्या पाण्यामध्ये घालून घेतली की त्यावरती हे अशी अर्धी प्लेट झाकून घ्यायची आहे आणि मधून मधून हे खाली वरती करून घ्यायचे आहेत. अशी अर्धी प्लेट झाकल्याने पाणी वरती येत नाही आणि व्यवस्थित आपली खोडबळी शिजली जातात. 10 मिनिटानंतर ही अशी छान खोडबळी शिजून तयार होतात आणि सूप ही अप्रतिम तयार आहे. थंडीमध्ये एन्जॉय करा. थँक्यू.